हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, टेट एक्झाम 2025 या रिगार्डिंग जे काही हॉल तिकीट आहेत ते आता अवेलेबल झालेले आहेत. सो ते कसे डाउनलोड करावे हे हे आपण याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये जे डिफरंट वेकन्सीज आलेल्या आहेत त्यामध्ये पहा, ANM JNM आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे, औषध निर्माण अधिकारी असेल तर आणि फार्मासिस्ट. सो या सगळ्यासाठी अकॅडमीमध्ये जे काय आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि या बॅचमध्ये जो तुमचा नवी मुंबई महानगरपालिकेचा अपडेटेड सिलेबस आलेला आहे त्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जात आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. सो बघा, आणि तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते देखील त्याचे देखील डिटेल अनालिसिस तुम्हाला या बॅचेसमध्ये अवेलेबल केलं जाणार आहे. सो ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकताय 1500 रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती 3 मंथ्स एवढी असणार आहे. पहा, ANM JNMच्या ज्या बॅचेस असणार आहेत त्यामध्ये ज्या काही बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये पोस्ट आहेत ANM JNMच्या, त्याचा सगळा सिलेबस कव्हर केला जातो. DMER असेल, RRB असेल किंवा एम्स एक्झाम्स मध्ये ज्या काही ANM JNMच्या पोस्ट आहेत त्याचा देखील कम्प्लीट सिलेबस जो आहे तो बॅचेस मध्ये अवेलेबल असणार आहे. सो पहा, ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 9545811303 या नंबरवरती. सो बघा, जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेतली कोणतीही पोस्ट टार्गेट करत असाल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि बॅच जॉईन करण्याचा असा फायदा असणार आहे की तुमच्या सिलेक्शनचे जे आहेत ते चान्सेस वाढून जातील. कारण पहा, अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली ही बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे. ठीक आहे. सो बघा, आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे काही टेट एक्झाम आहे त्याचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि बघूयात त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन. सो बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025. सो याच्याबद्दल जे निवेदन आलेलं आहे ते बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे. सो ही एक्झाम जी आहे ती तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि पहा, सदर परीक्षेचे आयोजन हे 24/5/2025 ते दिनांक 5/6/2025 प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधांनुसार यामध्ये जर असं आयोजन केलेलं होतं पण यामध्ये जर बदल झाला तो परिषदेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल असे 25/4 म्हणजे 25 एप्रिलला हे सांगण्यात आलं होतं की या परीक्षा ज्या काही अरेंज केलेल्या आहेत त्यामध्ये जर चेंजेस झाले तर त्या वेबसाईटवरती ते चेंजेस जे आहेत ते अपलोड केले जाणार होते. त्यानुसार बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे स्टेट ही एक्झाम जी आहे ते घेण्याचे नियोजन दिनांक 27/5/2025 ते 30/5/2025 म्हणजे जी तुमची एक्झाम आहे ती फायनली 27 मे 2025 ते 30 मे 2025 आणि 2 जून 2025 ते 5 जून 2025 या कालावधीमध्ये कंडक्ट करण्यात येणार आहे. सो बघा, 27 ते 30 मे आणि 2 जून ते 5 जून अशी एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात येणार आहे. तुमची सदर परीक्षेचे जे प्रवेशपत्र आहे म्हणजे हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे वेळोवेळी दिलेल्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईटवरती ही माहिती पुस्तिकेतील सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे. सो बघा, आता हॉल तिकीट जे आहे 27 मे ते 30 मे मध्ये ज्या कॅन्डिडेट्सची एक्झाम होणार आहे त्यांच्यासाठी हॉल तिकीट देखील डाउनलोड करण्याची सुविधा जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही www.mscepune.in या वेबसाईटवरती जाऊन जे आहे ते तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. सो पहा, आता आपण पाहणार आहोत की हॉल तिकीट डिटेलमध्ये कसं तुम्ही डाउनलोड करू शकताय. सो www.mscepune.in या वेबसाईटवरती तुम्ही एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टॅब ओपन होईल, त्याच्यामध्ये क्लिक ऑन टेट एक्झाम ऍडमिट कार्ड 2025. सो बघा, ज्यांची एक्झाम या एक्झाम मध्ये सगळ्यांचंच हॉल तिकीट तुम्ही आत्ताच डाउनलोड नाही करू शकत. ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 3 दिवसानंतर म्हणजे 27 तारखेला असणार आहे तेच विद्यार्थी आज हॉल तिकीट डाउनलोड करणार आहेत. जर तुमचं आज हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर डेफिनेटली तुमची एक्झाम जी आहे ती 28, 29 किंवा 30 तारखेला असणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांची 2 जून ते 5 जूनच्या दरम्यान एक्झाम आहे त्यांचं मे बी हॉल तिकीट आणखी अवेलेबल झालेलं देखील नसणार आहे. त्यामुळे पॅनिक कुणीही व्हायचं नाहीये.
बघा 3 दिवस आधीच हे काही आहे ते हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. त्याच्यामुळे या लिंक वरती पहिल्यांदा क्लिक करा, त्याच्यानंतर क्लिक ऑन द टेट एक्झाम ऍडमिट कार्ड 2025 हे तिथे लिंक ओपन होणार आहे, किंवा तुम्हाला हे दिसणार आहे की टेट एक्झाम ऍडमिट कार्ड, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक विंडो ओपन होईल तुमच्या समोर, त्यामध्ये एंटर युअर रजिस्ट्रेशन नंबर. सो फॉर्म फिलअप करताना जो काही रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही सेव्ह करून घेतला असेल किंवा तुम्हाला मेसेज जर आलेला असतो पहा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड, सो तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ठेवायचा होता तुमच्याकडे. तो जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही फॉर्म फिलअपच्या वेळेस तुमच्याकडे आलेला असतो तो रजिस्ट्रेशन नंतर त्या विंडोमध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड आहे तो देखील एंटर करायचा आहे. ऑर एल्स पासवर्ड जर तुमच्याकडे नसेल किंवा मिसप्लेस झाला असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही डेट ऑफ बर्थ देखील एंटर करू शकताय. हे सगळं जे काही क्रेडेन्शियल आहेत म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हे एंटर केल्यानंतर बघा, जर तुमची एक्झाम 27 मे ला असेल म्हणजे 3 दिवसांनंतर असेल तर तुमचं हॉल तिकीट जे आहे ते येणार आहे, आणि नसेल तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड तुम्ही करू शकणार नाही आहात. ठीक आहे. सो 3 दिवस आधीच जे काही आहे, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 27 ला आहे त्यांचंच जे हॉल तिकीट आहे ते आज डाउनलोड करू शकताय. आणि बाकी स्टुडंट्स तुम्ही पॅनिक नका होऊ, तुमचं डेली एकदा तरी जाऊन चेक करत राहा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची एक्झाम डेट कधी आहे. जवळपास बराच लॉंग स्पॅन आहे एक्झामचा. 27 to 30 मे पर्यंत एक्झाम होणार आहे, आणि नंतर तसेच 2 जून ते 5 जून पर्यंत पण एक्झाम होणार आहे. त्यामुळे कॅन्डिडेट्स जास्त असल्यामुळे जास्त दिवस जे काय आहे तुमची एक्झाम अरेंज करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे बघा, ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आज डाउनलोड होत आहे त्यांची डेफिनेटली 27 तारखेला एक्झाम आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की हे जे काही हॉल तिकीट आहे ते तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे. बघा, हे हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकताय. ठीक आहे. सो लिंक तुम्हाला यूज करायची आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी www.mscepune.in. ठीक आहे. सो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे काही टेट एक्झाम आहे त्याचं हॉल तिकीट डाउनलोड कशा पद्धतीने तुम्ही करू शकताय. आणि पहा, अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आणि यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे. सो यामध्ये जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे, आणि तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. सो ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय 3000 रुपीजमध्ये, आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 इयर एवढी असणार आहे. सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 9545818303 या नंबरवरती. आणि बघा, अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी देखील बॅच सुरू झालेली आहे. आणि या बॅच मध्ये देखील जर तुम्ही टार्गेट करत असाल नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधली कोणती तरी पोस्ट, तर त्यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत. आणि या सगळ्या बॅचेसमध्ये अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो, आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स देखील अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर बॅच डेफिनेटली जॉईन करून घ्या, कारण अपडेटेड सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातोय आणि त्यावेळी जी काय आहे बॅच डिझाईन केलेली आहे. सो तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते डेफिनेटली इन्क्रीज होणार आहेत. थँक्यू. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक्झामला सोबत जाताना कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला कॅरी करावे लागणार आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता पाहूयात की कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही कॅरी करायचे आहेत तुमच्या एक्झामला जाताना. सो थँक्यू.